हॅलो फ्रेंड्स, आशाच कुकिंग रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. तर मी आज फिश फ्राय बनवते. फिश फ्रायला लागणारं साहित्य: मी हळद घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ, फिश फ्राय मसाला, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि तिखट मिरची, आणि हे चिंचाचं रस आहे. लिंबू नसल्यामुळे मी चिंचाचा रस घेतलेला आहे. बांगडा स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि हे 4 आहे. आता मी हे चिंचाचं पाणी ह्याच्यावरती टाकून घेते. मस्त चोळून घ्यायचं. चांगली साईडला काढून ठेवते आणि मसाला मिक्स करून त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून मसाला मी एकजीव करून घेणार आहे. तसं पाणी त्याच्यावर घालून घेते. मी चांगलं मसाला मिक्स करून घेतलेले आहे आणि आता मी हे मच्छीला लावून घेणार आहे. चांगलं लावून घ्यायचं आतपर्यंत, मुरेपर्यंत. सगळीकडून लावून घ्यायचं. खायला बसलं. बघू शकता मी सगळा मसाला मच्छीला लावून घेतलेला आहे आणि हे 15 मिनिटासाठी मी असंच ठेवून देणार आहे. इथे मी 2 ते 3 चम्मच रवा घेतलेला आहे, 1 चम्मच बेसन पीठ घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ, लाल मिरची पावडर आणि अद्रक घेतलेली आहे. आणि इथे मच्छीला 15 मिनिट झालेली आहेत. आणि आता हे मसाला मी मिक्स करून घेते. थोडंसं पाणी टाकायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. मी तेल टाकून घेते. तेल गरम होईपर्यंत मी हे मच्छीला मसाला लावून घेते. चांगलं लावून घ्यायचं. मच्छीला मस्त मसाला लावून घेतलेला आहे आणि इकडे तेल पण गरम झाले. आता मी ह्याच्यामध्ये मच्छी सोडते. आणि परतून घ्यायचं. बघू शकता खालून खरबूज भाजलेली आहे आणि मी एक एक करून सगळ्यालाच पलटी करून घेते. खाल्ल्या साईडनं पण मस्त भाजून घ्यायचं. मस्त फ्राय झालेले आहे.